आजकाल शनिदेवाचं आणि माझं कनेक्शन खूपच वाढलंय. सुट्टीचा दिवस होता म्हणून म्हटलं थोडीशी कटिंग करून घ्यावी. पण दुकानात मी गेलो की लगेच दुकानदाराची लाईट थोडासा आजारी होतो म्हणून म्हटलं हॉस्पिटलला जाऊन यावं. तिथं गेल्यावर समजलं की डॉक्टरच पळून गेलाय. नाही. सकाळी-सकाळी घरच्यांनी तोंडावर बादलीभर पाणी टाकून उठवलं. त्यात ही आमची टाकी दिसायला तर खूप मोठी आहे, पण लईच लवकर संपती. त्यामुळे तिला पण थोडंसं पाणी पाजून घेतलं. घरचे म्हटले, "आज घरी आहेस तर आपल्याला कांदे लावायचे आहेत." लगेच वाघ गेला ना कांद्याचं रोप उपटायला. आता आलोच आहे तर थोडंसं नॉलेज तुम्हाला पण देतो. आता हे पंचगंगा सीडचं रोप आम्ही टाकलं होतं. जवळपास 45 दिवसांनी हे रोप आता लावायला आलंय. परत हे रोप उपटून परत त्याचे कांदे लावायचे आहेत. आता आमच्याकडे कांद्याचे पीक घ्यायची अशी आगळी-वेगळी पद्धत आहे. म्हणून तर कांद्याच्या भावाचं तर माहीत नाही. पण आमच्या गावात कांदे लावणाऱ्या लेबरचा भाव नक्कीच वाढलाय बरं का. आता शेतात लेबर येणार म्हटल्यावर पाण्याचा पाट ओढायचं काम माझ्याकडे लागतं. ऐ जिमवाले पोट्टे हो, कधी शेतातली काळी माती ओढून बघा, मग याच्या पुढे तुम्हाला जिम पाणी कम चाय वाटेल. कांदे लावता लावता काही घोटाळा होऊ नये म्हणून म्हटलं आपलं इंजिनसाठी डिझेल आधीच घेऊन यावं. लेबरला तर काय तेवढंच पाहिजे, बाकी कामाच्या नावाने यांची बोंबाबोंब. पण 11 वाजले तरी लेबर काही आलं नाही. मग नंतर मला समजलं की त्यांनी आम्हाला दिलता गोलीगत. मग काय आपल्यालाच मैदानात उतरावं लागलं. आता वाघाला थोडासा त्रास होतोय, पण नंतर कांद्याचे पैसे आले वाघाला लयच बरं वाटतंय. आता दुपारी आपली चटणी भाकरी खाऊन घेतली गरिबी हो, आणि ती गरिबी खूपच वाईट असते बरं का.